मी सदर बाजारचा देवराज कामाटी सदर बाजारचा रहिवासी आहे। 246 247 248 आणि 248 ब आणि 247 ह्या सर्व मिळकतधारक आम्ही इथं बसलेलो आहे। आमचा मुख्य विषय असा आहे की आमच्या दारासमोरील जी नगरपालिकेची जागा आहे त्याच्यामध्ये असलेल्या ज्या अतिक्रमण आहे त्यांना घरकुल मिळून सुद्धा त्यांनी अतिक्रमण काढलेले नाहीत। उलट आता गेले महिनाभर ते वाढवत आहेत आणि आम्ही वारंवार नगराध्यक्षांना याची सूचना देतोय की बाबा रोज अर्ज करतोय की रोज ते वाढवत आहेत, कृपया याच्यावर लक्ष द्या। कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही, नुसतं येऊन सर्वे होतोय आणि त्याच्यातनं काही निष्पन्न झालेलं नाही आणि याचा मानसिक त्रास आम्हाला होतोय। त्यामुळे आम्ही सगळेजण इथं बसलेलो आहोत। आता काय मागणी? ताबडतोब ते अतिक्रमण काढून मिळावं आणि तो सदर भाग सुशोभीकरण करून मिळावा। आम्हाला रस्त्याला येण्या जाण्याचा रस्ता खुला करावा, चेंबर काढून मिळावा। जे काय नागरी सुविधा आहेत त्या आम्हाला मिळाव्या। आमचीच प्रॉपर्टी आम्ही आता बिल्डरला देऊन आम्ही तिथं मोठी बिल्डिंग काढली आहे, त्यांना सांडपाण्याची सोय नाही। आम्ही सगळ्या नगरपालिकेचे कर भरलेत, नगरपालिकेच्या परवानग्या काढल्यात, तर आम्हाला रितसर ज्या नगरपालिका सुविधा दिल्या पाहिजेत त्या दिल्या पाहिजेत। चालू आहे संबंधित तक्रारी समोरच्या अनुषंगाने आणि त्याच्यामध्ये कुणाचं अतिक्रमण आहे किंवा कुणी अनधिकृत बांधकाम केलेलं आहे याची शहानिशा करून नियमानुसार योग्य ती कारवाई त्याच्यामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। काल पाठवलं होतं तिकडे शहानिशा करण्यासाठी। आता जे 6 टपऱ्या आहेत तिथल्या त्या 6 टपऱ्या नाही, 6 जी घरं आहेत तिथे रहिवासी घरं आहेत ते तर त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ दिलेला आहे का नाही हे जी आता शहानिशा आम्ही करतोय। जर त्यांना प्रत्यक्षात जर ते लाभार्थी असतील आणि तरी देखील तिथे राहत असतील तर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल। त्याच पद्धतीने तक्रारदाराच्या बाजूने सुद्धा तक्रारदाराच्या विरोधात सुद्धा त्या लोकांनी तक्रारी नमूद केलेल्या आहेत की त्यांनी अनधिकृतरित्या काय बांधकाम केलेलं आहे, तर त्याचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पाहणी करतो। त्याच्यामध्ये नियमानुसार नियमाचं उल्लंघन करून कोणी जरी केलं असेल, तक्रारदारांनी जरी काम केलं असेल किंवा त्याच्या विरोधात जे बसले त्यांनी जरी काम केलं असेल तर दोघांवरती त्या पद्धतीने त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल।